तर मी टायर ऑफिसरच्या पोस्टवर आल्यानंतर मला 3 ठिकाणी ट्रेनिंगला पाठवलं. एक डनलप टायर कंपनीला मी कलकत्त्याला गेलो होतो, आठवलं ना. मग तिथून मी प्रीमियर टायर्सला केरळला गेलो. तर आणि मग मी जे काम केलं ते फर्स्ट क्लास सर्वात बढिया काम केलं होतं. काय मी MA असल्याने मला आणखी माझा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश होता. तर त्या जितके रिपोर्ट्स मी सर्व इंग्लिशमध्ये असे. तर हे केल्यानंतर त्याने विजयवर्गीयनी त्यांचा एक दोस्त होता शर्मा, या लोकांनी माझ्या मागे लागू गेले की ह्याला काढा, याला सागरला डेपो मॅनेजर पाठव करून द्या, मला इथे पाठवा. तर त्यांनी काय केलं, शर्माने जो पब्लिसिटी ऑफिस पब्लिक रिलेशन ऑफिसर होता, त्यांनी सीताराम जाजू नावाचे मंत्री होते आणि विजयवर्गीय त्याचे असिस्टंट होते. सीताराम जाजू सीताराम जाजू चेअरमन होते राज्य परिवहनचे. ते मंत्री होते पहिले, पण ते चेअरमन म्हणून आले होते. त्यांना माझी शिकायत केली. तो भयंकर रागीट मनुष्य होता. तर त्यांनी काय केलं की त्यांनी तो आला आणि त्यांनी आमच्या वाई साहेबांना बोलवलं. खूप नाराज व्हायला लागला की टायर काय साहेब वैसा नाही. नायर साहेब होते पंजाबचे, पंजाबी. त्यांना बोलून तो पण नाही, ही इज ए व्हेरी गुड वर्कर, आपको किसने शिकायत की, कौन सी कंप्लेंट है उसकी. मग त्यांनी मला बोलवलं. मी ग्वालेरमध्ये स्ट्रॅप टायरचं इन्स्पेक्शन करू, तो मला एकदम कॉल आला. तर मी आला डेपोमध्ये बस स्टँडला. तिथून गाडी पकडायची जवाहर चौकहून. मी तिकडे राहतो तर ह्याच्यावर. तर जवाहर चौकहून गाडी पकडून मी, तर मला माझे दोस्त भेटले आणि त्यांनी सांगितलं सीताराम जाजू तुम्हारा सामान पैक कर लो. सीताराम जाजू तुम्हें यहाँ से ट्रांसफ़र करेगा, निकालेगा यहाँ से. मी भीत गेलो डेपोमध्ये. दत्तात्रेयांचं नाव घेतलं. तिथे गेलो डेपोमध्ये. तर मला कळलं की माझी इन्क्वायरी करणार आहे. आणि चीफ स्टॅटिस्टिकल ऑफिसर भटनागर नावाचे होते. त्यांना ती चीफ स्टॅटिस्टिकल ऑफिसरला माझी इन्क्वायरी दिली. तो हा दबंग मनुष्य हा होता. आणि त्यांनी सांगितलं की तू आता रिपोर्ट दे मला 8 दिवसाच्या आतमध्ये. तर भटनागरकडे टायर कंपनी टायर्सचे सर्व इतर स्टेट ट्रान्सपोर्टचे आमच्या टायरचा खर्चाचे हे होते बनलेले रिपोर्ट हे होते. त्याच्या राज्य परिवहनचा खर्च आमच्या महाराष्ट्राच्या खर्चाच्या बरोबर खर्च होता. खूप कमी होऊन गेला आता खर्च. तर त्यांनी माझं पाहून ते म्हटलं मिस्टर परुळकर, ये इंक्वायरी मुझे मिली है मगर योर परफॉर्मेंस इज द बेस्ट परफॉर्मेंस. ये शर्मा ने और विजयवर्गीय ने आपकी गलत शिकायत कर दी है और मैं जानता हूँ ये, मगर आप बेफिक्र रहिए, मैं यहाँ बैठा हूँ. आप मुझे ऐसा करिए कि आपके जितने भी साल भर के टूर रिपोर्ट्स थे वो टूर रिपोर्ट्स लाइए. मी मला माझे सर्व वर्षभराचे टूर रिपोर्ट त्यांना सब दिले. त्या रिपोर्ट्सवरून आणखीन त्या परफॉर्मन्स फिगर होते राज्य परिवहनचे, इतर स्टेट ट्रान्सपोर्टचे सर्वांचे घेऊन कंपॅरेटिव्ह. आणि त्यांनी त्याचा रिपोर्ट केला. 6 महिन्यानंतर मी मधुरेगे, वागळे, कानडे हे माझे दोस्त होते सर्व. आम्ही दोन्ही याच्यामध्ये चहा पियाचं रिसेसमध्ये. तर चहा पिता पिता मला कानडे म्हणे, मिस्टर परुळकर यू आर ए व्हेरी फॉर्च्युनेट ऑफिसर. जाजू सरीखा जाया मिनिस्टर तुम्हारे पीछे पड़ा है और बाल बाका नहीं कर सका 6 महीने में.
तो मैं त्याला म्हटलं भैया मुझे तो कुछ पता नहीं है, मैं तो उन्होंने जो मांगा और मेरे से जो इंक्वायरी में जो सवाल जवाब हुए उसका जवाब मैंने भट्टागर साहब को दे दिया है और उसके सिग्नेचर वगैरह सब कर दिया है। मैं यही चिंता में हूँ कि मेरा क्या होने वाला है। तर बंडू जोशी बसले होते, ते त्याचे असिस्टंट होते, आमचे सरकारचे दोषी होते महाराष्ट्रीयन। ते बंडू जोशीने सांगितलं की परुळकर तस कानडे भट्टागर साहब ने कलम तोड़ दी है, इतना बढ़िया इनका रिपोर्ट दिया है और पूरे स्टेट ट्रांसपोर्ट और स्टेट ट्रांसपोर्ट का टायर का खर्चा और अपना खर्चा ये भी दिया है और उसमें प्रूव कर दिया है कि ही इज ए वेरी एबल टायर ऑफिसर। उन्होंने पूरा पहले 6 साल से जो अपना पर खर्चा है उससे भी मिलान करके बतला दिया है, जब से ये आए हैं खर्चे में कमी हो गई है। तर तेव्हा त्याच्याकडे गेला तर तो व्हाईस चेअरमनकडून गेला। तो व्हाईस चेअरमन होते, MLA होते, ते दुर्गचे होते। तर दुर्गचे MLA होते। दुर्गला मी इन्स्पेक्शनला गेला असताना ते मला डेपोमध्ये भेटून गेले आणि त्यांनी मला हे केलं। तर मी त्यांना टायर्स दाखवले होते की मी लास्ट टायरला आलो असताना प्रिमॅच्युअर टायरमधून इतके प्रिमॅच्युअर टायर मॅन्युफॅक्चर डिफेक्टचे काढले होते आणि त्यांचे पुढाचे आपल्याला क्लेम मिळाले। तर त्यांनी तो रेफरन्स दिला की दुर्गमध्ये हा असताना ह्यांनी इतकेचे क्लेम प्रिमॅच्युअर टायरचे क्लेम घेतले कंपनीकडून आणि नवीन टायर घेतले। तर जाजूकडे गेल्यानंतर पडला राहिला। जाजूला काही ॲक्शन घेऊ शकले नाही, पण ते 2-1 वर्ष माझे मुश्किलीचे गेले। त्यानंतर मला हे सारखं मी भेटतो की हे माझ्या मागे लागले आणि ह्यांचे हात खूप लंबे, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्याला कोणाची ही नाही आहे। पण त्या ईश्वरकृपेने मी 83 पर्यंत टायर ऑफिसर होतो आणि माझा सर्वात बेस्ट